मोठ्या ताटामाटानं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटलं आणि आज आपण पाहतो या स्पर्धेतला दुसरा दिवस असेल. काल देखील 12 संघ स्पर्धेमध्ये खेळल्यात. आता आज देखील या विभागातील नामवंत संघ तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यापैकी पहिली मॅच तुमच्या समोर येते. यावेळीस जागृती 11 ब्राह्मण करवले विपक्ष आदर्श 11 जांभिवलीपाडा. दोन्ही संघाने आपला 12 प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवला. थँक्यू सो मच. इथे दोघांचं देखील मी स्वागत करेल. Y la cosa suena rap.
फेकलाय आतापर्यंत राहुल पाटीलला 5 चेंडू फेकलेत, 11 धाबा कसे केल्यात आणि एक मोठ्या फलंदाजाला बाद केलाय. ज्यानं सुरुवात केली होती षटकारानं तो फलंदाज इथे तुषार. बॅक टू द पवेलियन. शेवटचा चेंडू, गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख फटका. या मात्र चेंडू येतो लॉंग ऑफला. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला आणि या 2 धाबा देखील इथे मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतो पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 बाद 13 धाबा. तर पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आदर्श 11 जांभलीपाडा टीमने धावा बनवल्यात मैदानावरती 13 धावा. सुरुवात खूप चांगली पाहायला भेटली, मात्र एक फलंदाज त्या संघाला गमावावा लागलाय. सलामीला येताना तुषार बाद झालाय. ज्या तुषारनं एका चेंडूमध्ये षटका दाखवला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती तो बाद झाला. मात्र सेकंड ओव्हर, गोलंदाज तयार. इथे सेकंड पॉवर प्ले असेल. गोलंदाज तयार होतोय विकास पाटील. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतो. 3 शतक आता 30 गत घेण्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला भेटतील. इथे मात्र आपण पाहतो असे 3 शतरक्षक. हा चेंडू सुरेख स्ट्रोक. इथे मात्र जागा बनवली. चेंडूला केलून काढतोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती गोलंदाजाचं केलं स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. विकास पाडीच्या पहिला चेंडूवरती दमदार चौकार. तर निश्चित आपण पाहतो खेळाडू कक्षासमोर देखील एक क्रॉसिंग पट्टी आहे. जो बाद होणारा फलंदाज आणि नवीन जाणारा फलंदाज त्याला ती क्रॉस पट्टी क्रॉस करावी लागेल. निश्चित आपण पाहतो तर अन्यथा तिथे पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघ लक्षात ठेवा, क्रॉसिंग पट्टी इथे कंपल्सरी असेल जी तुम्हाला क्रॉस करावी लागेल. आता इथे धाव फलकावरती धावा येतात 17 धावा धावगती लागतात. पहिला इथे आपण पाहतो मॅच तुम्हाला पाहायला भेटतोय. हा चेंडू मनीष पांडेच्या स्टाईलला चेंडूला भिडकावून दिलाय. वॉटर स्ट्रोक. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर डिसिजन तिथे येईल. पंच सांगते आम्हाला डिसिजन 6 रन असेल. यस, चेंडू सीमा पार 6 धाबा. तर धावपडकावरती धाबा येतात 23 धाबा. काय आक्रमण केलं इथे फलंदाजी करताना रुपेशचं मी कौतुक करेल. बघा वन डाऊन मध्ये येताना कसा खेळ पाहायला भेटला. कारण वन डाऊनचे नेहमी चांगले फलंदाज असतात. नेहमी वन डाऊन मध्ये चांगला विस्फोटकपणा प्रत्येक खेळाकडून पाहायला भेटलाय. तो विस्फोटकपणा इथे रुपेशकडनं पाहायला भेटलाय. कारण कॅप्टनने सांगितलं रुपेशवरती आज विश्वास असेल. सागर तुषार असतील, आज चांगली बॅटिंग होईल. कारण इथे 65 ते 70 धाबेचं टार्गेट त्यांना सेट करायचं आहे. हा चेंडू वॉटर स्ट्रोक. पुन्हा एकदा या बीच चेंडू जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 3 चेंडूवरती 3 मोठे स्ट्रोक पाहायला भेटलाय. पहिला चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या चौकार, दुसरा चेंडू स्क्वेअर लेगला सेटकार आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार पाहायला भेटतोय. किती विस्फोटकपणा मैदानामध्ये दाखवलाय फलंदाजी करताना रुपेशनं. का 3 चेंडू खेळल्यात, 14 धाबा त्याने एकवटल्यात. सांघिक धाबा आपण पाहणार 27 लॉस ऑफ 1 विकेट. 27 धाबा धाबगती लागल्यात फलंदाजी करताना आपण पाहतोय. आदर्श 11 जांभीवलीपाडा टीम एक चांगला संघ आहे, ज्या संघाची देखील कामगिरी यावर्षी देखील खूप चांगली राहिली. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र आत्ता मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंग पाहायला भेटला. त्यामुळे इथे पण पाहिजे गुडलेन वरती चेंडू होता. फलंदाज चेंडूला सन्मान दिला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे प्रत्येक खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. आणि जेव्हा आपण पाहतोय इथे आतापर्यंत धाबा झाल्यात त्या 27. सेकंडवरती फलंदाज रुपेश तुम्हाला पाहायला भेटतोय. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय सुरेख कमबॅक मिळवलाय गोलंदाजी करताना विकास पाटीलला. का 3 चेंडूवरती त्याला 14 धावा आल्या आणि तिथनं त्याने कमबॅक केलाय.
व्हॉट अ बॉलिंग, कसं कमबॅक करून दिलाय. कारण पहिला चेंडू गुडलाईन वरती फेकला, दुसरा चेंडू त्याच पद्धतीने फेकला, चेंडू पडल्यानंतर आता डीप राहिला. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र आपण पाहतो सिंगल येणार. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आदर्श 11 जांभिवलीपाडा टीमची धाव संख्या 1 बाद 28 धावा. तर निश्चित आपण पाहतो इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तर निश्चित आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. एक चांगला मॅच तुमच्या समोर येतोय कारण दोन्ही ताकदवर संघ आहेत, एकमेकांसमोर बऱ्याच वेळा खेळलात, त्यामुळे ही मॅच खूप रंगतदार आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. आतापर्यंत जांभिवलीपाडा टीमनं खूप चांगला खेळ केलाय. खास करून रुपेशनं ताबडतोब खेळी केली. एका बाजूला तुषार ज्याने षटकार टोकला आणि दुसऱ्या चेंडूवरती तो बाद झालाय. आता सलामी फलंदाज सागर अद्याप आपण पाहतो सिंगडबेच्या माध्यमातून मैदानावरती खेळ खेळतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज तुम्हाला पाहायला भेटेल रुपेश ज्यानं 2 चौकार एक षटकार टोकलाय. एकूण 6 चेंडूमध्ये त्यानं 15 धाबेचं योगदान आपल्या संघाला दिलाय. तर एकूण आपण पाहतोय धावपळकावरती धावा लागल्यात 28 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक गोलंदाज तयार. कॅप्टन ऑफ द टीम राहुल पाटील ज्यानं पहिला पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, फक्त 13 धावा दिल्या. आता इथे पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाचा वापर इथे केला जातोय. हा चेंडू सरळ पुढे येतात आणि चेंडूला प्रहार केलाय. उंची जास्त, लांबी कमी, जबरदस्त जल टीपला गेलाय. सुरेख जैल आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आपण पाहतो सरळ इथे बॅलन्स केला आणि जेल टिपलाय. इथनं विकेट नंबर 2. सागर बॅक टू द पवेलियन. सॉरी रुपेश बाद झाले मैदानावरती ज्यानं 7 चेंडूमध्ये 15 धाबेचं योगदान दिला. डीजे तर इथे फलंदाज बाद झाले. रुपेश ज्यानं जबरदस्त खेळ केला होता मैदानावरती. 7 चेंडू आपल्या संघाला ताबडतोब खेळी करताना 15 धाबेचं योगदान दिला आणि इथं आपण पाहतो दुसरं विकेट प्राप्त केली. या पहिल्याच चेंडूवरती राहुल पाटीलने विकेट प्राप्त केला. हे त्याचं वैशिष्ट्य कारण आतापर्यंत आपण पाहिलं मी सांगितलं की अनुभव हा खूप मोठा असतो आणि खूप चांगला असतो यावेळेस राहुल पाटीलकडे आणि अनुभवाचा वापर करताना इथे राहुल पाटीलला पहिला विकेट देखील प्राप्त केला. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये अजून एक विकेट. राहुल पाटील आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्यात. सलामी फलंदाज तुषार आणि इथे 1 डाऊनचा फलंदाज रुपेश या दोन्ही फलंदाज इथे बाद केल्यात. यावेळी साइन टॅप राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. लॉंग ऑनच्या दिशेनं सिंगल येणार. धावपळकावरती धावा येतील एकूण 29 धावा. 2 बाद 29 धावा. राहुल पाटीलने पहिला पॉवर प्ले मध्ये 13 धावा दिल्या. मध्ये या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते. तर गोलंदाज तयार. इथे राहुल पाटील सुवर्ण संधी असेल जर विकेटची हॅट्रिक घेतली तर स्माइल ग्रुप वाकलन यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2121 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. आता मात्र लेंथ लाईन गोलंदाजी केली. चेंडू बघा कसा फेकला. चेंडू आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर फेकला. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होतोय. फलंदाज इथे ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवत होते. डॉट चेंडूची समाप्ती. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये लांब आपला क्षेत्ररक्षक जज करतात. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू टीसी. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. सिल्वर डकचा शिकारी झालाय फलंदाज विशाल. आणि याच दरम्यान आपण पाहतो आमच्या सर्वांचे लाडके सरपंच चैनुशेठ जाधव साहेबांचा देखील शुभागमन होत आहे. विनंती राहील त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. काल दिवसभर त्यांची उपस्थिती होती तर या विभागातील एक जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आणि स्पर्धा आपण पाहिली तर एक भव्यदिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. राहुल पाटीलचं कौतुक करेल. स्माइल ग्रुप कडनं 2121 रुपयाचं पारितोषिक विकेटच्या हॅट्रिक साठी. या क्षणाला आपण पाहतो राहुलला आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 विकेट कॅरी केल्यात आणि 1च धाव त्यानं खर्च केली. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकरवरती
यावेळी मात्र चेंडू जातोय खराब क्षेत्रक्षण पाहायला भेटलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आई माझी माऊली शांतेश्वरी, आई माझी माऊली शांतेश्वरी, आई दावी आम्हाला चमत्कार, आई दावी आम्हाला चमत्कार. तुझ्या नवीन सेवा गावाला तुझा होतो या जय जयकार, तुझ्या नवीन सेवा गावाला तुझा होतो या जय जयकार. थँक्यू डीजे. फलंदाज आपण पाहतोय सलामी फलंदाज सागरच्या बॅट मध्ये चौकार येतोय. एकूण धावा फलकावरती 3 बाद 33 धावा, 33 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 3 इथे सुरू. या राहुल पाटीलने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 5 चेंडू फेकल्यात, 5 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. बाद होणारे फलंदाज या ओव्हर मध्ये रुपेश आणि विशा. त्याच्या अगोदर तुषारला देखील बाद केल्यात आणि सलामी फलंदाज एका बाजूला सागर देखील. हा चेंडू सुरेख होता. यावेळी आपण पाहतोय जबरदस्त इथे मात्र आपल्याला पाहायला भेटला. डाट चेंडूची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11.00 ची सरासरी गाठताना इथे आदर्श 11 जांभीलपाडा टीमने धावा बनवल्यात. 3 बाद 33 धावा. डीजे. थँक्यू डिझाईन. तर निश्चित इथे विनंती करेल दोन्ही संघांना की आपण जास्त वेळ घेऊ नका. फक्त तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल. क्षेत्ररक्षण करणारा संघ लक्षात ठेवा की आपण 25 मिनिटांमध्ये आपले 5 षटक पूर्ण करायचे आहेत. पंचदेखील तिथे टायमिंग आपल्याला देतील. 5 षटकांमध्ये आपल्याला 25 मिनिटं दिली जात आहेत. मग इथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 बाद 33 धावा. एक चांगलं टार्गेट सेट केलाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आदर्श 11 जांभीलपाडा टीमनं खूप चांगली धावसंख्या उभारली आहे. आपण पाहतो सलामी फलंदाज अद्याप मैदानावरती आहे. सागर त्याला साथ देईल मैदानावरती. राकेश. पहिला चेंडू खोलवर होता. इथे मात्र चेंडू लॉंगॉनला विडकावून दिलाय. कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे एकूण धावा येतील 34 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ पुढे सरकतोय आणि आतापर्यंत 34 धावा या संघाने एकवटल्यात. एकूण धावा आपण पाहतो 34 धावा. सलामी फलंदाज मैदानावरती आहेत. आपण पाहतो सागर स्ट्रायकरवरती. नो स्ट्रायकरवरती फलंदाज तुम्हाला पाहायला भेटेल राकेश जो 5व्या क्रमांकावरती आलात. आता आतापर्यंत आपण पाहिजे चांगला खेळ केला. एका बाजूने विशाल रुपेशनं ताबडतोब खेळी करताना आपल्या संघाला 15 धावेचं योगदान दिला आणि तुषारनं फक्त 6 धावेचं योगदान दिला. आणि विशाल जो की सिल्वर डकचे शिकारी झाले. 2 चेंडू खेळल्यात. एकी धाव त्याला बनवता आली नव्हती. मध्ये इथे येणारी जिम्मेदारी येणारा फलंदाज राकेश आणि सलामी फलंदाज सागरच्या खांद्यावरती असेल. तर गोलंदाज तयार. आपण पाहतोय गिरीश फांडेल एक चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत आपण पाहतोय हा चेंडू सुरेख फेकला. ऑन साइडला शपथ झालाय. ऑन साइड मध्ये मोठ्या फटक्याचा प्रयत्न करत होते. चेंडू खोलवर होता, पडला आणि इथे फलंदाजाला बीट करून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. एकूण धावा आपण पाहतोय 34. लॉस ऑफ 3 विकेट.
षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. दोन ताकदवर संघ आमने सामने आहेत. एका बाजूला आपण पाहतो जांभीपाडा टीम तर त्याला पाठ करतो ब्राह्मण करवले. हा चेंडू इथे आपण पाहतो निश्चित डॉट चेंडूची समाप्ती होती. एकूण धावा आपण पाहणार धावफलकावरती लागतात. आतापर्यंत 34 धावा या ओव्हरमध्ये कमबॅक पाहायला भेटलाय. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल पाटीलने 13 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये राहुल पाटीलला फक्त 5 धावा दिल्या. म्हणजे 2 ओव्हरमध्ये राहुल पाटीलला धावा दिल्या होते. एकूण 18 आणि 3 विकेट तिथे प्राप्त केलेत. हा चेंडू यावेळी देखील सुरेख पाहायला भेटलाय. वारंवार बीट केलं जात आहे. इथे मात्र आपण पाहतो लगातार सलामी फलंदाज 4 डॉट चेंडू खेळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू डॉट झाले. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये लगातार 3 चेंडू डॉट. व्हॉट अ बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. आतापर्यंत आपण पाहतो 4 चेंडू फेकलेत. फक्त एकच धाव त्याने खर्च केली. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू या. गिरीश पाटील एक जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय. हा चेंडू पुल्लेंचा यावेळी खराब चेंडू. क्रिकेटच्या भाषेतील सर्वात खराब चेंडू. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर थँक्यू डीजे आपण लक्ष ठेवा. आमचं बोलणं झाल्यानंतरच तुम्ही डीजे वाजवायचा. इथे मात्र मिड विकेटच्या वरनं आपण पाहतो चेंडू सीमा पार. तर हा पुल्लेंचा चेंडू क्रिकेटच्या भाषेतील सर्वात खराब चेंडू. 3 चेंडू क्रिकेटमध्ये खूप खराब असतात. त्याच्यावरती नेहमीच मोठे पटके आम्हाला पाहायला भेटले. शॉर्ट पिच, ओव्हर पिच आणि फुल लेंथ असे 3 चेंडू खूप खराब असतात. मात्र इथे सुरुवातीला 4 चेंडू खूप चांगले फेकले. मात्र 5वा चेंडू फुल टॉस पाहायला भेटला. अजून एक फुल लेंथ. इथे बिमर पंच घोषित करतील नो बॉल. 1+6. सुरुवातीला जे कमावलं ते आता मात्र शेवटला गमावल्या गोलंदाजानं. थँक्यू ट्यूजडे. इथे आपण पाहतो 47 47 धावा धाबकती लागतात. 7 धावा येतील या चेंडूवरती. सुरुवातीला बघा कशी गोलंदाजी गिरीशकडनं पाहायला भेटली. 4 चेंडू फेकले. फक्त एकच धाव दिली आणि 5वा चेंडू फुल लेन फेकला. तिथे मात्र षटकार. आणि 6वा चेंडू पुन्हा एकदा तिथे फेकला भीमर आणि त्या भीमरवरती षटकार. येणारा चेंडू प्रीट. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. सुरुवातीला जे कमावलं होतं ते आता शेवटला त्याने गमावलंय. आता एका बाजूला आपण पाहतो सलामी फलंदाजाने देखील 4 चेंडू बीट झाल्यानंतर जी संधी भेटली त्याच्यावरती मात्र इथे मोठे पटके दाखवलात. यावेळी चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर निश्चित 4 चेंडू मध्ये 1 धाव दिली होती आणि शेवटचे 2 चेंडू फेकताना तब्बल 17 धावा त्याने खर्च केल्या. खूप मागणी गोलंदाजी. 18 धावा त्या ओव्हर मध्ये आल्यात. एकूण धावा आपण पाहणार 50 कंप्लीट झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. आदर्श 11 जांभीपाडा टीमची धाव संख्या 51 धावा. डीजे. तर इथे आपण पाहतोय जबरदस्त फटकेबाजी एका बाजूने पाहायला भेटली. 51 धावे टार्गेट सेट केलाय. ज्या प्रकारे कॅप्टन अनुमान लावला की आम्ही 60 ते 65 धावा बनवू आणि त्या अनुषंगाने खेळी देखील केली आहे. इथे फलंदाजी करताना सागर असतील, रुपेश असतील आणि इथे तुषार त्याला साथ देतो. एका बाजूने आता राकेश. जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली. 4 ओव्हर मध्ये 51 धावा एकवटले जातात. निश्चित 12.75 ची सरासरी इथे गाठली गेली आहे. फलंदाजी करताना आदर्श 11 जांभीपाडा टीमनं कौतुक करेल फलंदाजांचा. आता जी संधी भेटली त्या संधीचं सोनं केलंय. तर नेक्स्ट मॅच असेल आशेले विपक्ष नेवालीपाडा. नेवाली विपक्ष आशेले असा मॅच असेल नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाने घ्यायचं आपण नाणेफेकीसाठी. चला आशेले टीमचे कॅप्टन आणि नेवाली टीमचे कॅप्टन दोघांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यावं. शेवटचा ओव्हर राकेश आपण पाहतो इथे सलामी फलंदाज सागरला साथ देत आहेत. आता एका बाजूने गोलंदाज प्रणय जगतापचा वापर केलाय. पहिला चेंडू त्यानं 1 धाव खर्च केली. 52 धावा धाबगती लागतात. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या विभागातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा अजित धर्मवीर आनंद दिगे साहेब
स्मृती चषक 2019 एकूण 6 दिवस क्रिकेटचा तरार. फुल्लेंचा चेंडू इथे लगातार संधी उपलब्ध करून दिली जाते. यावेळी मात्र चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक सुंदर चौकार फलंदाज सागरच्या बॅट मधून. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला मंगळवाराचे गोदी साला नवारा केलं काही गो अंगाला मंगळवाराचे गोदी साला नवारा चेंडू द्यायचा आहे मैदानावरती. 40 बॉल आपण द्यायचं लगेच इथे जांभिली पाडा तर निश्चित इथे टीमची धावसंख्या आपण पाहणार 56 धावा. अब तक 56 आपण पाहतोय धावसंख्या. एक चांगलं टार्गेट सेट केलंय. सकाळच्या सत्रामध्ये देखील कॅप्टननं अनुभव लावला की आम्ही 60-65 धावा बनवू त्या प्रकारे खेळ केलाय. मग एका बाजूला भाईने देखील अनुमान लावला की ही खेळपट्टी सकाळी दमट असते आणि त्यामुळे गोलंदाजाला जास्त साथ देते. सुरुवात खूप चांगली होती. मात्र जे षटक फेकलं चौथं गिरीश पाटीलनं शेवटला 2 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या. तिथे एक चांगली स्थिती निर्माण केली जांभिलीपाडा टीमनं. आणि इथे पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला फेकला मध्ये दुसरा चेंडू फुल्लेंत होता. तिथे देखील चौकार पाहायला भेटलाय. एकूण धावा 56 धावा. कारण जास्तीत जास्त इथे आपण पाहतोय फुल्लेंचा वापर केला आणि त्या फुल्लेंवरती चांगले फटके देखील पाहायला भेटला. एका बाजूने फलंदाजी करताना सागरकडनं. तर सागरनं आतापर्यंत 3 चौकार ठोकल्यात 2 षटका त्यानं ठोकल्यात. 14 बॉल मध्ये 30 धावेची खिळी. हा चेंडू इथे आपण पाहतोय सुरेख होता मात्र पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर गेला. पंचामार सांगते चेंडू स्वर आहे. एकूण धावा 57. 57 धावा इथे बनवल्या जातात. अद्याप षटक आपण पाहतोय 2 चेंडू झाल्यात. तब्बल 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. जबरदस्त बॅटिंग एका बाजूने आपण पाहतोय सलामी फलंदाज ऍज द ओपनर म्हणून एक चांगली भूमिका इथे मैदानावरती त्यानं पार केली. फुल्लेंचा चेंडू अजून एक फुल्लेंचा वापर. यावेळी मिसटायमिंग स्ट्रोक आहे. तिथे जेल ड्रॉप. आता मात्र इथे जीवनदान दिलंय सागरला. ज्या सागरनं हाहाकार माजवलाय ज्या सागरनं 2 षटक 3 चौका दाखवलाय त्या सागरला इथे जीवनदान दिलंय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. मग इथे जेलला सोडलाय सागरचा आणि धावा मिळतील 2. 59 आपण पाहतो 59 धावा धाबगती लागतात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे मैदानावरती आपण पाहतोय. तर मी विनंती करी इथे आशेले आणि नेवालीपाडा टीमच्या कॅप्टनला नेवाली आणि आशेले या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण नाणेफेक साठी यावं. हा चेंडू सुरेख होता. यावेळी मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्या वेगानं. 61 धावेचं टार्गेट इथे बघा. अद्याप चेंडू शिल्लक असतील ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. एकात मोठा फटका एक चांगला टार्गेट सेट होईल. सकाळच्या 17 मधला हा टार्गेट खूप चांगला आहे कारण इथे 61 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. गोलंदाज तयार. आपण पाहतो शेवटचं ओव्हर प्रणय जगताप. स्ट्रायकरवरती फलंदाज आहेत सागर जो सलामी फलंदाज आहेत. आतापर्यंत सागरच्या बॅट मधनं आपण पाहिलं तर 3 चौकार 2 षटका त्यानं ठोकल्यात आणि तब्बल त्यानं आपल्या संघासाठी 32 धावेचा खेळ. हा चेंडू इथे डाट चेंडू फलंदाज बाद होतात. सँडी इन द मिक्स. उदो आयता उदो करल्याचे मायता. पॅकेट 34 धावेचा खेळ मैदानावरती साकारला सागरनं. त्याचं टाळ्याच्या गजरानं स्वागत केलं त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये. सागरनं कौतुकास्पद खेळी केली मैदानावरती. 3 चौकार 1 षटका त्याच्या बॅटमध्ये आला आणि 34 धावेचं योगदान आपल्या संघासाठी बहुमूल्य योगदान त्यानं मैदानावरती दिलाय. 61 लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद इथे 61 धावा लावल्या गेल्यात. शेवटचं चेंडू फलंदाज तयार स्ट्रायकरवरती. शपथ झाले ऑन साइडला मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे फलंदाज धावचित होतील
आणि इथनं मात्र 5 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आदर्श 11 जांभिवलीपाडा टीमनं धावसंख्या बनवलीत मैदानावरती 61 आणि 62 धाबीचं लक्ष असेल जागृती 11 ब्राह्मण करवीर संघासमोर. माऊली तुझी करले डोंगराचा तर निश्चित आज सेकंड डे आपण पाहतो या स्पर्धेतला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर या जागृती 11 ब्राह्मण करवीर टीम ज्या संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना इथे आदर्श 11 जांभिवलीपाडा टीमने 61 धाबा इथे टार्गेट सेट केलं. 62 धाबेचं लक्ष असेल मैदानावरती ब्राह्मण करवली संघासमोर. इथे कशा प्रकारे रणनीती आखली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय की इथे धावा रोखल्या जातील जांभिवलीपाडा टीमच्या गोलंदाजाकडनं की इथे फलंदाजी चांगली पाहायला मिळेल. हे ऐकूया आज प्रथमच आजच्या दिवसामध्ये ओमकार शेट्टे यांना. थँक्यू सो मच योगेश मडवी. जमलेल्या तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांचं धर्मवीर चषक 2019 आणि आज टुर्नामेंटचा दुसरा दिवस. सकाळचं सत्र आहे. पहिलीच मॅच तुम्ही एन्जॉय करताय. मैदानाच्या चारही बाजूनं हे भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळत आहे जे निर्माण केले गेले सुनील क्रिकेट संघ नेवाळीपाडा आणि आमचे पूर्ण आयोजक त्यांच्या माध्यमातून हा दर्जेदार मल्लंघ टेनिस क्रिकेट जगताचा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पहिलीच मॅच तुम्ही इथे एन्जॉय करता. ब्राह्मण करवले म्हणजे त्याचा राहुल दादाचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये फाईट करतोय तो म्हणजे जांभिवलीपाडा हा संघ. बॅटिंग करताना टार्गेट लावलं 61 आणि 62 धावा इथे कंप्लीट कराव्या लागतील सेकंड सेशनमध्ये बॅटिंग करताना ब्राह्मण करवले संघाला. आमचे दोन्ही ऑफिशियल्स पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आज आमच्यासोबत जॉईन झालेत प्रसादजी सहस्त्रबुद्धे, त्यांची साथ देतात बाळा इकारे. काल आमच्यासोबत जय पवार होते आणि आज देखील नक्कीच 2 दर्जेदार ऑफिशियल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूया आणि जमलेल्या तमाम लाडक्या रसिकांना शुभ सकाळ आणि जय शिवराय. खूप चांगली मॅच इथे तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय आणि आज असंच क्रिकेटचं स्टँडर्ड अजून तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये याच परिसरातला एक बलाढ्य संघ उतरेल नेवाळी आणि त्यांच्या विरुद्ध नक्कीच फाईट करण्यासाठी सज्ज होईल आषाढी क्रिकेट संघ. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे टॉस केला जाईल. सकाळचं सत्र आहे. खूप चांगली मॅच तुमच्या समोर आणि 25 मिनिटांमध्ये प्रसाद सर आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायचे. ज्यावेळी पहिला बॉल टाकला जाईल बाळाई करे सर त्यावेळी तुम्हाला टाइम नोट करायचा. त्यानंतर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं इथे पूर्ण केली जातील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. आमचे प्रेक्षक सज्ज त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी. कपाई केसरी गंधामा शिवछत्रपतींचा छंद मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंबा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या मानाचा मुजरा. आणि इथे जाऊया मॅचच्या दिशेने की जिथे पंजांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामना सुरू होतोय आणि स्ट्रायकरमध्ये बॅट्समन तयार आहे ओमकार पाटील. तर इथे गोलंदाज देखील सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन रुपेश पाटील P1च्या पहिल्या षटकामध्ये. 2 फिल्डर डीप मध्ये. ऑन साईडला एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ 30 सेकंडमध्ये एक मिड ऑन आहे. ऑन साईडला एक शॉट मिड विकेट, एक शॉट बॅकवर स्क्वेअर लेग होता. आता मध्ये त्याला थोडंसं बाजूला सरकवलं जातं डिफाईन मध्ये. आणि ऑफ साईडला शॉट थर्डमान आहे, गली आहे, बॅकवर्ड पॉइंट आणि एक शॉट एक्स्ट्रा कव्हर. आणि गोलंदाज इथे सज्ज होता. गेम इज ऑन, लेट्स प्ले. 62 धावेचं लक्ष आणि पहिलाच बॉल इथे बरोबर आउटसाइड द यॉर्कर इथे पिच केला जातोय आणि इथे मात्र बॅट्समन बीट होत आहेत ओमकार पाटील. ओमकार पाटील आणि राहुल पाटील ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळती आहे जी 62 धावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा बागून.
अकुड्डाप्याचा बॉल फटका चांगला आहे. चेंडू सरळ जातो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट इनफिल्डच्या वरना चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आणि चौकारांना थँक्यू डीजे. तिचे लक्षात घ्या ज्यावेळी आम्ही पॉज घेऊ त्यावेळी लगेच तुम्ही प्ले करा जेणेकरून तुमचं संगीत देखील व्यवस्थित प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. तर टॉस इथे पण करतोय ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य या टुर्नामेंटसाठी मिळालंय. ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेत ते आमचे सन्माननीय सरपंच चैनू जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेवाळी वर्सेस आशेळे. इथे मात्र चेंडू जातो डीप बॅक स्क्वेअर लेग आणि शेवटच्या क्षणाला तिथे चेंडू अडवण्यामध्ये यश नक्कीच आलंय. म्हणजे तोपर्यंत धावा तब्बल मिळतील. इथे जवळजवळ 3 आणि 3 धावेच्या मदतीनं धावफलक इथे पुढे सरकत आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. तर क्रिकेट म्हणजे काय तर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये रंगणारे युद्ध. तर अजून एक मायक्रोफोन इथे डीजे द्यायचा आहे जेणेकरून प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे टॉस करताना ओपिनियन देखील घेतलं जाईल. आणि टॉस तिथे होते चेंडू जाधव यांच्या शुभ असते नेवाळी वर्सेस आशेळे. आणि टॉस इथे जिंकलाय नेवाळी संघानं आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. तर बस स्टॉपला दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचे सरपंच आमचे राजेश दादा भोईर आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं 4 चेंडूंचा खेळ झाला पूर्ण. रन आले तब्बल फलकावादी 7 ओव्हर द विकेट. इथे मात्र ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या वरना. चेंडू ट्रॅव्हल होतं बाउंड्री लाईनच्या दिशेने. खूप चांगली बॅटिंग इथे करतोय ओमकार पाटील ब्राह्मण करवले संघासाठी आणि चेंडू फरार होतोय. 4 धावा. कालवार गावची शान आई माझी कालिका माता. कालवार गावची शान आई माझी कालिका माता. आणि चौकारांना इथे धावफलकामध्ये पुढे जाईल डबल फिगर मध्ये 11 धावा. हा चौकार मात्र राहुलबाईच्या बॅटमॅन आलाय. गोलंदाज इथे सज्ज होईल. अंतिम बॉल P1 मधील फुलटॉस आहे. खूप चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला लॉफ्ट केलाय. चेंडू जात डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरना फेकून दिलाय. राहुल पाटीलच्या बॅटमधनं ताकद आणि टायमिंगचा सुरेख संगम. षटकार. सन्माननीय माजी सरपंच गणेशजी जाधव यांचं ते शुभागमन झालंय. तुम्ही इन्व्हाइट करतोय त्या व्यक्तिमत्वाला या व्यासपीठावरती या रंगमंचावरती. तुमचं सुनील क्रिकेट संघ निवाळीपाडा आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं तुमचं हार्दिक असं स्वागत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा फलकावरती लावले गेलेत. आता समीकरण थोडंसं सोपं होत आहे. 24 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 45 धावा ते करायचे आहेत. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 2 चौकार 1 षटकार आलाय आणि खूप चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळती आहे. ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मण करवले टीमच्या माध्यमातून. या सोमकार धावा बरोबर आहेत. नक्कीच आम्ही समजलो तुम्ही तिथे कॅल्क्युलेट करत होता राहुलभाई पाटील यांच्या सोबत. म्हणजे ते 17 आल्या. 2 चौकार 1 षटकार 1 तिहेरी धाव आणि 1 सिंगल. पहिल्या षटकामध्ये रन आल्या तब्बल 17. नक्कीच आज इनॅक्शन मध्ये निवाळीपाडा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. काल ज्यानं बोनोलीची टुर्नामेंट अक्षरशः गाजवली. सरवली सारख्या मोठ्या टीम विरुद्ध मेगा फायनल खेळले आणि नक्कीच जो संघ रनरअप राहिला तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल निलेश जाधवच्या नेतृत्वाखाली कॅप्टनशिप खाली खेळताना सुनील क्रिकेट संघ निवाळीपाडा. गोलंदाज तयार. दुसरं षटक. पहिलाच बॉल खूप चांगला फटका. मध्ये ते गॅप शोधू शकले नाही आहेत. 1 धाव नक्कीच मिळेल. नक्कीच जोपर्यंत बॅकअप देण्यासाठी तिथे फिल्डर येतील तोपर्यंत सुखरूप 1 धाव पूर्ण करत असताना ओमकार पाटील
आणि त्याच्या जोडीने त्याला साथ देतो राहुल पाटील. ओमकार पाटील क्रिकेटचं खूप मोठं नाव आहे. मिस्टर 360 या नावानं जाणलं जातं. रायगड नगरीतील त्या दादा खेळाडूला त्यानं त्याचं पाहिलं ओमकार देसाई SP दादर टीमचे कॅप्टन. लगेच 1985ला त्या खेळाडूचा जन्म झाला. त्यानंतर अनेक वर्ष टेनिस क्रिकेटचं जग गाजवलं जातं. टेनिस क्रिकेट जगताचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, इजाज कुरेशी ही खूप मोठी नावं आहेत या टेनिस क्रिकेट विश्वात. इथे लाईन खूप चांगली आहे. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. अपील नक्कीच केलं जात आहे. मग तिथे चेंडू थोडासा स्विंग होऊन बाहेर आलाय आणि त्यामुळे यष्टीरक्षक नक्कीच इथे खूप नक्कीच चांगली अपील करताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. म्हणजे समोर प्रसादजी सहस्त्रबुद्धे आहेत ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. नक्कीच या क्रिकेट विश्वाचा ते देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि आता मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहता एक दांडगा अनुभव आहे. नक्कीच या दोन्ही अंपायरच्या पाठीशी आणि बॅकवर्ड स्क्वेअर लीगचे अंपायर तुम्ही पाहता तिथे म्हणजे आमचे बाळा इकारे. आयोजकांनी दिलेली जिम्मेदारी पूर्णपणे ते स्वीकारत असताना गोलंदाज तयार. राऊंड विकेट. इथे लाईन पाहावी लागेल. पावरप्लेचं शर्ट घ्या आणि तुम्हाला इथे जर लाईन भरकडलात तर नक्कीच तुम्हाला मार पडेल. मग हा चेंडू खूप लांब होता. पाहिलं राहुल नक्की हा चेंडू भरपूर दूर आहे आणि त्या चेंडूला मात्र जाऊ दिलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्या व्हाईट बॉलचा इशारा. एक रन फलकावरती एक्स्ट्रा इथनं कन्वर्ट केली जाईल आणि धावफलक एकेरी धावेनं पुढे सरकत आहे. 19 टीमची टोटल. आज निलेश जाधव देखील इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होईल. दुसरं षटक घेऊन महेश पाटील. राऊंड विकेट येतो पुन्हा एकदा. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच जसं क्षेत्ररक्षण सजवलंय आता मात्र त्या मेरिटनुसार गोलंदाजी होती. कारण एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे, एक ऑन साईडला बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर तुम्ही पाहताय. आणि सन्माननीय चिंचवली गावाचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक श्यामजी भंडारी यांचे इथे शुभागमन झालंय. तर या व्यासपीठावरती तुमचं देखील या व्यासपीठाच्या माध्यमातून टुर्नामेंटच्या माध्यमातून धर्मवीर चषकामध्ये हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे. इनसाइड आउट. प्रयत्न मात्र तिथे क्षेत्ररक्षकाचा खूप चांगला झालाय आणि यश देखील मिळतंय आणि शेवटच्या क्षणाला इथे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज मैदानात बाहेर पडतील आणि त्या मैदानात बाहेर येत असताना ओमकार पाटील आणि त्याचा डाव इथे संपुष्टात आणलाय गोलंदाज महेश पाटीलनं आणि हा पहिला ब्रेक थ्रो इथे मिळवून दिलाय तो म्हणजे जांभिवलीपाडा संघाला. फलंदाज बाद. साडी चोली चमाचे कुबिराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पावसार जमलंय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतान गो तुझे पाडीला. Thank you, DJ. तसेच श्यामजी भंडारी चिंचवली यांचे इथे आगमन झालंय. तर स्वागत आहे नक्कीच तुमचं या व्यासपीठावरती. असंख्य संख्येनं धर्मवीर चषकामध्ये तुम्हाला मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळेल. काल शिवसेनेचे कार्यसम्राट नक्कीच लांडगे साहेब इथे आले होते. नक्कीच त्यांची देखील उपस्थिती काल तुम्हाला पाहायला मिळाली. मग इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना 3ऱ्या क्रमांकावरती जयेश पवार. तर जनार्दन जाधव निवाळीपाडा त्यांचं देखील इथे आगमन झालंय. तर त्यांचं देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती करतोय इन्व्हाइट करतोय या मंचावरती तुमचं हार्दिक स्वागत. धावफलक जाऊन पोहोचलंय आता मध्ये 21 वरती आणि बिभीषण मात्रे खोनी इथे देखील ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो या मंचावर. तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेट. इथे पुन्हा एकदा लाईन भरकटला. यष्टीरक्षक देखील बीट नक्कीच झाले होते पण तिथे माहिती आहे तर राहुलला की ते जास्त रिस्क घेऊन जमणार नाही आहे त्यामुळे ते धाव घेण्याचं मानस होतं धाडस दाखवलं नाही आहे. मग अंपायरच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा इशारा येतोय की हा चेंडू देखील डावा स्टिकच्या बाहेर आहे. सकाळचं सत्र हे खूप चांगलं क्रिकेटसाठी अनुकूल वातावरण तुम्ही पाहताय कारण मलंगड म्हटलं तर नक्कीच निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेला नक्कीच हा परिसर आणि या मैदानाचा विचार केला तर किती स्वच्छ आहे क्रीडांगण. कारण सकाळी 5 वाजल्यापासून आमचे पुन्हा आवश्यक मेहनत घेत होते आणि मैदानावरतीच तुम्हाला सध्या एक कागद देखील दिसत नाही आहे आणि याचं पूर्ण श्रेय जातं सुनील क्रिकेट संघ निवाळीपाडा आणि त्यांच्या पुन्हा आयोजन समिती टीमला. सोपा झेल होता इथे मात्र टिपता आला नाही आहे आणि इथे मात्र षटक संपन्न होते. दुसरा पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली ती म्हणजे
ब्राह्मण करवले टीमसाठी ओमकार त्यानंतर राहुल पाटील ना. आणि जसं ओमकार बाद झाला तसं मध्ये ते धावा थोडासा नक्कीच वेग कमी झाला आहे. आणि आफ्टर 2 ओव्हर्स नक्कीच 2 षटकामध्ये धावा फलकावरती 1 गडी बाद फक्त आणि फक्त 22. आणि रवी पाटील पोसरे यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतोय. तुम्ही देखील या मंचावरती, कारण आज नक्कीच मल्लंगड परिसरातल्या टीम्स तुम्हाला पाहायला मिळतात. तर असंख्य संख्येनं या परिसरातले क्रिकेटवरती प्रेम करणारे निष्ठावंत लोक आणि या परिसरातली कार्यकर्णी मंडळी तुम्हाला इथे येताना पाहायला मिळेल. त्या सर्व दानशूर दात्यांचं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये रन आल्या 17. इथे मात्र खूप चांगला कमबॅक मी केला आहे, जवळजवळ मॅचमध्ये परत आणलाय. कारण 24 बॉल 85 गरज होती, अशा क्षणाला फक्त 5च धावा खर्च केल्या. गोलंदाजी करताना महेशनं आणि एका फलंदाजांना त्याने इथं बाद केलंय. जी महत्वाची विकेट होती ओमकार, ज्याच्यामध्ये क्षमता होती सामना लवकर संपवण्याची, त्या फलंदाजाला इथे टार्गेट केलं आणि ती शिकार मात्र मिळवून दिली महेश पाटीलना. आता पाहिजे राहुल पाटील आणि जयेश पवार कशा प्रकारे बॅटिंग करतील. आता चेंडू शिल्लक आहेत 18, रन करायचे 18 बॉल आणि जवळजवळ आता मात्र 40 म्हणजे 13.33 ची सरासरी फलकावरती लावावी लागेल. आणि आता संघर्ष कुठेतरी वाढतोय, तो म्हणजे ब्राह्मण करवले टीमसाठी. जरी संघर्ष मोठा असला तरी राहुल पाटील नाव हे देखील तेवढंच मोठं आहे, ज्या फलंदाजामध्ये सामर्थ्य कुठून कुठून भरलंय, ठासून ठासून गुणवत्ता भरली आहे आणि ते पोटेन्शियल इथे दाखवावं लागेल राहुल पाटीलला. डाव्या त्याचा गोलंदाज आहे आणि डाव्या त्याचा गोलंदाजांसाठी टेनिस क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात सुवर्णकाळ सुरू आहे असं म्हटलं जातं. कारण डाव्या त्याचे गोलंदाज आणि डाव्या त्याचे फलंदाज असे भरपूर नाव आहेत जी टेनिस क्रिकेट जगतामध्ये नक्कीच जग गाजवतात टेनिस क्रिकेट विश्वाचा. गोलंदाज तयार, पहिला बॉल डॉट, नंतर इथे फलंदाज बाद. आणि आपली नक्कीच नॅचरल ताकद दाखवत असताना डाव्या त्याचा गोलंदाज चेंडू खूप वेगाने हाताळतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा अँगल होऊन बाहेर निघतोय आणि इथे मध्ये एक मोठा फलंदाज बाद झालाय. हा झेल नव्हे, तुम्ही मग जवळजवळ सामना टिपलाय ते म्हणजे लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक दर्शन पाटील ना आणि राहुल पाटील मध्ये जड पावलांनी बाहेर पडत असताना. गुड इव्हनिंग. रवी पाटील पोसरी आणि जनार्दन जाधव यांचे ते आगमन झालंय, तर त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच प्रत्येकाचा सन्मान देखील इथे केला जाईल. आता मला मॅच लांब चालली आहे ब्राह्मण करवले टीम पासून, कारण हा गोलंदाज इथे या मॅचला कलाटणी देतोय. इथे सांगतोय आपल्या कॅप्टनला की त्यांना दाखवलेला माझ्यावरचा विश्वास इथे मी सार्थक ठरवेल आणि खूप चांगली दर्जेदार वापसी ती केली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जो महत्वाचा गोलंदाज होता रुपेश, तो महागडा ठरला. 17 धावा त्यांना दिल्या, त्यानंतर मात्र इथे आत्मविश्वास ढासळू दिला नाहीये. नव्यानं सुरुवात केली आणि इथे मात्र आपल्या टीमची नक्कीच ओळख दाखवत असताना जांभिवलीपाडा संघासाठी गोलंदाजी इथे खूप चांगली करतोय सागर पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील खूप चांगला टप्पा पाहायला मिळतोय. तब्बल 4 चेंडू आणि कोणती धाव आतापर्यंत आली नाहीये आणि एक महत्वाचा फलंदाज देखील बाद झालाय. नक्कीच कालचा दिवस देखील खूप चांगला होता. काल नक्कीच बरेचसे संघ एक मॅच जिंकून पुढे सरकले. तर जगदंबा वाकांना पालेगाव टीमला दुसऱ्या फेरीमध्ये डॉमिनेट करून तो संघ 2 सामने जिंकून पुढे सरकलाय. म्हणजे कोणतेही निर्धाव षटक काल पाहायला मिळालं नाहीये. आज पाहिजे तो विक्रम नोंदावेल का. इथे मात्र चेंडू पॅटवरती अदळलाय आणि चेंडू मात्र मागे जातोय. नक्कीच स्वतः यष्टी रक्षक तिथे चेंडूपर्यंत पुढे सरकलेत, तोपर्यंत अंबाचा सिग्नल लेग बाईज. 1 रन इथे फलकावरती ऍड होईल. आणि अलीकडच्या काळात जर पाहिलं तर नक्कीच लेग बाईज आणि बाईज या धावा मात्र गोलंदाजाच्या खात्यात कन्वर्ट केला जात नाही. जर इथनं येणारा चेंडू डॉट टाकला गेला तर नक्कीच हे षटक देखील तुम्हाला मेडन ओव्हर म्हणून इथनं पाहायला मिळेल. कारण लेग बाईजच्या स्वरूपात ती धाव आली आहे. कोणती धाव अजून बॅटमध्ये नाही आहे. पाहिजे इथनं मेडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल का. यस, इथे फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर. मनगटातली ताकद इथे दाखवत असताना मिड विकेट क्लिअर करून चेंडू आउट ऑफ द पार्क जातोय षटकारासाठी. आणि या षटकारांना पुन्हा एकदा नवसंजीवनी इथे निर्माण केली आहे
आणि 3 षटकं झाली आहेत पूर्ण. आमचे ड्रिंक ब्रेकर्स मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जातील. मात्र तोपर्यंत धावफलक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 षटकामध्ये फलकावरती आलेत 29. करायचे त्या मॅचमध्ये 62, म्हणजे येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 33 धावा. थोडंसं दडपण अजूनही आहे बॅट्समनवरती. म्हणजे ते प्रेशर नक्कीच पाहायचं रिलीफ होतंय का. आमच्या डीजेच्या माध्यमाने एक चांगलं संगीत घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. बारा बॉल आणि जिंकण्यासाठी 33. अजूनही इथनं षटकार दाखवलाय. फलंदाजी करत असताना षटकार मात्र ठोकलाय तो म्हणजे बॅट्समन जयेश पवारनं. आणि एका बाजूनं जर पाहिलं, यस नक्कीच वेळेचं भान लक्षात ठेवा. जर तुम्ही जास्त वेळ घेतला 25 मिनिटापेक्षा तर तुम्हाला 2 रनसाठी पॅनलाइज केलं जाईल तुमच्या अंपायरच्या माध्यमातून. तर नक्कीच हा निर्णय पूर्णपणे तुमच्यावरती आहे. तर नक्कीच तो डिसिजन तुम्ही कधी पोचवू शकता. नक्कीच सहस्त्रबुद्धे सर आणि बाळाईकारे सर 25 मिनटं नक्कीच, आणि त्या 25 मिनिटामध्ये 5 षटकं देखील पूर्ण झालीच पाहिजेत. तर 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 33 धावा इथनं करायच्यात. तर एक चांगली मॅच तुमच्या समोर आहे. धर्मवीर चषक 2018 आणि आज दुसरा दिवस. मैदानाच्या चारही बाजूनं भगवा झेंडा खूप मानानं डोलतोय. कनिष्ठ ओळख आहे शिवसेनेची. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची. इथे माता चेंडू यष्टीरक्षक आणि शॉर्ट फायनिंगला बीट करून सरळ निघून जातोय डीप फायनिंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 रन. डीजे आणि चौकारानं इथे अजूनही फाईट करण्याची संधी मैदानाच्या मध्ये मिळती आहे. ती म्हणजे ब्राह्मण करवले टीमला. 33 धावा अजूनही 29 इथनं करायचे. चेंडू शिल्लक 10 आणि 10 बॉल 29. एक मोठी टोटल पार करायची आहे. इथे फटका चांगला आहे. ऑफ स्टंपला आले, शफल झाले आणि जसा चेंडू पिच झाला तसा चेंडू सरळ पाठवला. स्वीटली टायमिंग करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चेंडू सीमारेषा पार जातोय. खणखणीत षटकार. डीजे थोडासा माईकला आवाज दे आणि थोडासा बेस द्यायचा. आणि षटकारांना नक्कीच पुन्हा एकदा अजून नक्कीच ही मॅच इथे संपली नाही आहे हेच मला सांगतोय. फलंदाज कल्पेश पाटील आणि षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 39. अजूनही इथनं नक्कीच जवळजवळ रन करायचे आहेत. तब्बल सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 23 धावा. आणि हीच वेळ आहे खऱ्या अर्थानं फाईट करण्याची. कारण संघनायकांना दाखवलेला जयेश पवार आणि कल्पेश पाटील वरती विश्वास इथे जपावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. 9 बॉल शिल्लक आहेत, 23 रन करायचे आहेत. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. आणि इथे नक्की ते स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कल्पेश पाटील. कशा प्रकारे बॅटिंग इथे केली जाईल
गोलंदाज अजूनही मात्र इथे कमबॅक करण्याची स्वप्न नक्कीच पाहतोय. ज्या कल्पेश पाटीलनं 3 चेंडू नक्कीच एका जागेवरती बीट केले होते तोच आता आक्रमण करतोय. नक्कीच इथे मात्र चेंडू आता पुन्हा एकदा गोलंदाजाच्या नावावरती. पहिला चेंडू गोलंदाजाच्या, दुसरा आणि तिसरा चेंडू फलंदाजाच्या आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या नावावरती ते कोरला जातोय. कारण या चेंडूवरती कोणती धाव इथे पाहायला मिळत नाहीये. 8 बॉल आणि 23 धावा. इथे देखील फटका चांगला आहे, मात्र एलिव्हेशन थोडस कमी होतं आणि इथे मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटला टिपलाय. एक खूप चांगला झेल आणि पुन्हा एकदा सामना टर्न होतोय जांभिवलीपाडा संघाच्या बाजूनं. कारण आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि रन करायचे आहेत 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 23 धावा. चैतापाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतापाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे कामथ गावाला, माझी वरदेवी आईचे. नक्कीच एक दर्जेदार आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये कोणताही संघ नक्कीच पहिल्या मॅच मधनं बाहेर व्हावा. नक्कीच ही हार मान्य नसेल तर मग ते लढावं लागेल, फाईट करावी लागेल. झुंजार वृत्ती जे क्रिकेटमध्ये फायटिंग स्पिरिट तुमच्या अंगामध्ये असावं लागतं ते इथे दाखवावं लागेल बॅट्समन जयेश पवारला. कारण जयेश देखील क्रिकेट जगताचं खूप मोठे नाव आहे. वंडर ऑफ भिवंडी जयेश पाटील ओवली गावाचा नक्कीच तो एक मोठा सितारा मध्ये. इथे या जयेश पवारच्या पारीचा अंत झालाय. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 रन आल्या, नंतरच्या 3 चेंडूमध्ये कोणती धाव इथे खर्च केली नाहीये आणि त्याचबरोबरीनं 2 फलंदाजांना देखील बाद केलाय आणि माझ्याकडे देखील कमबॅक करण्याची ताकद आहे हे इथे मध्ये दाखवलं गोलंदाज विशाल पाठारेनं. आणि 4 षटकं झालेत, पूर्ण रन आलेत 39, करायच्यात 62 म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 23 धावेचं एक मोठं लक्ष इथे पार करायचंय बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मण करवले संघाला. थँक्यू डीजे. आता चेंडू शिल्लक 6 रन करायचे 23. सामना भरपूर लांब चाललाय, मग अजूनही मॅच संपली नाही आहे. कारण क्रिकेट आहे, एका षटकामध्ये तुम्ही बाजी पलटवू शकताय. तर मी ते पाहिजे 6 बॉलमध्ये 23 धावा पूर्ण करून नक्कीच एक नवा विक्रम या मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर चषकामध्ये पाहायला मिळेल का. सहा बॉल आणि 23 धावा. गोलंदाज इथे सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. सागर पाटील सेकंड स्पेल मध्ये आला हा गोलंदाज, जो डावा हाताचा लेफ्ट आर्म बॉलर आहे. राऊंड ऑफ विकेट, ओव्हर द विकेट नक्कीच जो इथे गोलंदाजी करतोय नक्कीच तोच तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळेल. सागर पहिल्या बॉलवरती मिळते फक्त एक सिंगल, 5 बॉल आणि आता 22. पाच चेंडू आणि 22 धावा. आणि नक्कीच इथे आमच्या आयोजकांपैकीच एका कोणाकडे जो मंडपचा स्टॅपलर आहे नक्कीच तो आणून द्यायचा आहे. नक्कीच थोडीशी इथे गरज आहे आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच आमचे मंडप डेकोरेटर्स नक्कीच त्यांच्यापैकी एका मेंबरकडे तो स्टॅपलर आहे तर तो इथे आणून द्यायचा आहे. नक्कीच ही सूचना आम्ही आयोजकांच्या वतीनं त्यांना करतोय. 4 चेंडू आणि येतात 22 धावा, 3 षटकार 1 चौकार इथे मारावा लागेल. गोलंदाज तयार. 4 चेंडू आणि आता रन मात्र करायचे आहेत 22. तर नक्कीच स्टॅपलर कोणाकडे आहे तो आणून द्या फास्ट, इथे थोडीशी गरज आहे आमच्या मंडप डेकोरेटर्सला. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे, चेंडू सरळ इथे लॉंग आणला आणि झेल सोडलाय. आणि झेल सोडून झालं काय, घडलं काय मैदानाच्या आतमध्ये, तर झेल देखील सोडला आणि चेंडू सीमा रेषेबाहेर षटकार. म्हणजे मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट, कारण आता 3 चेंडू
आणि जिंकण्यासाठी 16 रन करायचे आहेत. थँक्यू डीजे. 3 बॉल आणि 16. इथे मात्र बॅटची एज आणि फलंदाजाचा मात्र बाद होईल. संधी नक्कीच मिळाली होती बॅट्समनला. झेल सुटल्यानंतर एक षटकार आला होता. मॅच मध्ये पदार्पण झालं होतं. मध्ये इथे गोलंदाजाकडे असलेलं कौशल्य तो पूर्णपणे दाखवतोय आणि कामाला सेकंड स्पेल मध्ये आणलं आमच्या कॅप्टनना. आणि काय इथे 2 षटकांचा स्पेल सागर हाताळतोय ते तिथे दाखवत असताना गोलंदाज सागर पाटील अजून एक धक्का देतोय ब्राह्मण करवले संघाला. आणि आता मॅच थोडीशी वन साइड तुम्हाला पाहायला मिळेल की नंतर 2च चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 16 रन इथे करायचे आहेत. तर एक फिल्डर डी थर्डमॅनला तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे चित्र सर्रासपणे तुम्ही पाहिलंय कारण ग्रामीण क्रिकेटचं स्टँडर्ड देखील खूप उंचावत आहे. एक वेगळी शिस्त, नक्कीच एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळा स्ट्रेंथ मिळतोय ग्रामीण क्रिकेटमधल्या खेळाडूंना. आणि नक्कीच हे खेळाडू देखील खूप चांगली कामगिरी, एक दर्जेदार प्रदर्शन इथे करतायत नक्कीच आपल्या संघांसाठी. आणि इथे देखील ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. मग आता डाव्या त्याचा बॅट्समन आला, लगेच फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव आला आहे. एक डीप फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक डीपमध्ये विकेट, एक लॉंग ऑन आणि एक डीपमध्ये लॉंग ऑफ साईडला तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑनसाईड पूर्णपणे पॅक आहे. पाहिजे इथे अंतर किती कमी करेल बॅट्समन जो नवीन मैदानाच्या आतमध्ये आलाय विजय. हा चेंडू देखील खूप चांगला आहे. कौतुक करेल सागरचं, इम्प्रेस करतोय. ज्यावेळी त्याच्या समोर उजवा त्याचा फलंदाज होता नक्कीच त्यानं ओव्हर द विकेट गोलंदाजी केली. आणि ज्यावेळी त्याच्यासमोर डाव्या त्याचा फलंदाज आला त्यावेळी तो लेफ्ट आर्म राऊंड विकेट येतोय. आणि डाव्या त्याच्या बॅट्समनला डाव्या त्याचा गोलंदाज नेहमीच बेनिफिट राहिला, ऍडव्हान्टेज राहिलाय. मग इथे वेळ निघून गेली आहे. सागर नक्कीच इथे मात्र आपलं अस्तित्व शेवटपर्यंत टिकवून ठेवतोय आणि शेवटच्या बॉलवरती देखील त्यांना इथे यश संपादन केलंय. आणि 2 षटकांचा खूप चांगला स्पेल सागरनं हाताळला आणि या मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली. मध्ये खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये शिरकाव कुठे केला, जे महेश पाटीलनं दुसरं षटक हाताळलं ज्यामध्ये ओंकार पाटीलला बाद करून ज्यानं फक्त 5 धावा दिल्या, तिथे नक्कीच मॅचमध्ये इन झाला जांभिवली पाडा. आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये, पाय रचला महेश पाटीलनं आणि विजयाचा कळस चढवलाय गोलंदाज सागर पाटीलनं. आणि त्या पहिला सामना जिंकून आपल्या विजयाचा अकाउंट, विजयाचा नक्कीच हा प्रवास सुरू करतोय जांभिवली पाडा. तर वेल प्लेड जांभिवली पाडा टीम अँड हार्ड लक. राहुल पाटील, ओंकार, जयेश पवार, अजय पाटील अँड कृष्णा पाटील अँड ब्राह्मण करवले टीम. तर ते लाईनअप करताना धर्मवीर चषकाच्या माध्यमाने नवी शिस्त नक्कीच इथे लावली जाते मलंगट टेनिस क्रिकेट जगताला. आणि त्यामध्ये नवीन सामना घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. टॉस जिंकलाय तो म्हणजे नेवाई टीमनं निर्णय घेतला त्यांनी फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे आशेष संघाला. आणि मॅन ऑफ द मॅच 17 चेंडू आणि 34 धावा आणि 2 षटकांचा स्पेल हाताळताना ज्यानं कमी इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं नक्कीच तो सागर पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅच साठी यायचं सागर. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी नक्कीच इथे आम्ही इन्व्हाइट करतोय नक्कीच आमचे मान्यवर जनार्दन जाधव यांना. तुमच्या शुभ हस्ते नक्कीच सामनावीराचा पुरस्कार इथे आपण सागर पाटीलला देणार आहोत. तर खूप चांगली बॅटिंग ज्यानं केली, एक ऑलराऊंडर भूमिका काय असते ते त्यांना आपल्या टीमला दाखवलं आणि ज्यांना चांगला खेळ केला तो सागर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तुमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सामनावीराचा पुरस्कार तिथे स्वीकारत असताना तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आमच्या मान्यवरांनी सागर पाटील वेल प्लेड. खूप चांगली बॅटिंग तो करत होता आणि नक्कीच गोलंदाजीमध्ये देखील त्यांना इम्प्रेस केला. तर नक्कीच सागर खूप चांगला प्रवास झाला. नक्कीच समोर ब्राह्मण करवले टीम होतं, टार्गेट खूप चांगला आला, डिफेन्स देखील झाला, बॅटिंग देखील चांगली झाली. तर काय सांगशील खेळपट्टीबद्दल आणि तुझ्या परफॉर्मन्सबद्दल? माझ्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर खूप चांगला झाला आणि खेळपट्टी ही बॉलरला बेनिफिट होते. आणि मैदानाचा विचार केला तर एकदम सरळ सपाट आहे, जणू काही आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान. तुम्ही बघा आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्यामुळे बॅट्समनला देखील तेवढंच बेनिफिट आहे. मग तुझ्या अंगातलं जे कौशल्य होतं, जो चेंडू आत बाहेर तू वळवत होता म्हणून तुला वाटलं की खेळपट्टीला बेनिफिट मिळत आहे. मग ऑल ओव्हर टुर्नामेंटबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की मलंगडमधलं सर्वात उत्कृष्ट असं आयोजन आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट